सायली अर्जुनच्या हाती लागला एक मोठा पुरावा. कालिंदी महाडिक एका नव्या पात्राची मालिकेमध्ये एंट्री. तर कल्पनाने प्रियाला पकडले रंगे हात. काय आहे आजचा एपिसोड? चला तर मग पाहूया. नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 20 जूनचा एपिसोड रिव्ह्यू मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आजच्या एपिसोडमध्ये धमाल आलेली आहे. म्हणजे प्रियाने असं ठरवून टाकलेलं आहे की प्लॅन करायचे, फ्लॉप करायचे, तोंडा पडायचं, खोटं बोलायचं, तोंडा पडायचं. म्हणजे तिने ते ठरवून टाकलेलं आहे. चला तर मग आजच्या एपिसोडमध्ये काय झालंय ते बघूया. जसं की काल आपण पाहिलं, अर्जुन आणि सायली चांदेकरच्या ऑफिसमध्ये गेलेले असतात त्या पेंडेंट बद्दलची माहिती काढायला. तर चांदेकर म्हणतो येस, हॉलमार्क तर आमचाच आहे, CJK 95 चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर. 95 म्हणजे 95 साली हा दागिना आमच्या इथे घडवला गेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो ग्रेट, म्हणजे हा दागिना कोणी घेतला त्याचे सगळे डिटेल्स तुमच्याकडे असतील. चांदेकर म्हणजे अद्वैत म्हणतो त्यावेळेला डिजिटल रेकॉर्ड नव्हते, सगळं हाताने लिहिलेलं जायचं. आमच्याकडे 95चे रजिस्टर आहे, पण त्याच्यामध्ये सगळी माहिती असेलच याची काही गॅरंटी नाही. तेव्हा कला म्हणते असं कसं म्हणतोस चांदेकर, 95 म्हणजे आजोबा सगळा कारभार बघत असतील आणि मला नाही वाटत त्यांनी एकही नोंद चुकवली असेल. तेव्हा सायली म्हणते आम्हाला ते रेकॉर्ड बघायला मिळेल का, म्हणजे हा दागिन्याचा तुकडा कोणाचा हे आम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. अद्वैत म्हणतो 1 मिनिट बहिणी, म्हणून तो फोन लावतो आणि रजिस्टर मागून घेतो. तर आता इकडे रडका सीन दाखवला आहे प्रियाचा रविराजच्या घरी. ती म्हणत असते माझ्या आई वडिलांचाच माझ्यावर विश्वास नाही आहे, तर माझ्या सासऱ्यांकडून काही अपेक्षा करू मी. सायली साधा बोळा चेहरा करून सगळ्यांना खोटं खोटं नाही ते सांगत असते, तर सगळ्यांचा तिच्यावर विश्वास बसतो, पण माझ्यावर कोणी विश्वास नाही ठेवत. माझं ना नशीबच फुटकंय. तेव्हा सोमन म्हणते तन्वी शांत हो ग, अगं माहेरपणासाठी आलेल्या मुलीने असं रडू नये. तेव्हा तन्वी म्हणते कसलं माहेरपण सुमन काकू, अगं आल्यापासून नुसतं जा विचारायचं चालू आहे, तुला कॉफी हवी का, तुला भूक लागली का, असं कोणीतरी विचारलंच नाही. तेव्हा सुमन म्हणते अगं मी विचारणारच होते. तेव्हा नागराज म्हणतो अगं मग नुसतं विचारतेस काय, जा तिच्यासाठी खायला काहीतरी बनव. तेव्हा सुमन म्हणते हो तन्वी आता तो जेवल्याशिवाय जायचं नाही, थांब मस्त तुझ्यासाठी मी खीर करून आणते. ते चल मी येते मदतीला, म्हणून त्या दोघी तिथून निघून जातात. रविराजांनाही कोणाचा तरी फोन येतो, तेही तिथून निघून जातात. तर नागराज लगेच प्रियाला म्हणतो चल 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 बाहेर जाऊन बोलूया, म्हणून ते दोघे बाहेर येऊन बोलत असतात. तेव्हा नागराजला ओरडत असतो अगं पूर्णाईंच्या नजरेत तुझा खोटाडेपणा चुकला नाही, अशी कसली माती खातेस तू, का गोड गोड वागण्याचा चांगला वागण्याचा तुला कंटाळा आलाय. तेव्हा प्रिया म्हणते 5 मिनिट चांगलं वागून दाखवा, गोड गोड बोलणारी सूर म्हणून दाखवा. मला सांगताय स्वतःचं काम तर नीट करत नाही तुम्ही आणि मला सांगताय. तेव्हा नागराज म्हणतो ए स्वतःचं काम तुला नीट करता येत नाही, मला कसला ऍटिट्यूड दाखवते. तेव्हा प्रिया म्हणते कसलं काम करताय तुम्ही, प्रतिमाला त्या गोळ्या द्यायला सांगितल्या होत्या त्या देताय ना वेळेवर. तेव्हा नागराज थोडा अडखळत म्हणतो हा देतोय, संपल्यात त्या गोळ्या आता, त्या मागव ना तुझ्या रोजच्या माणसाकडून. तेव्हा प्रिया त्याला ओरडते तुम्ही गोळ्या संपल्यात हे मला आता सांगताय, प्रतिमाच्या मेंदूवरचं ते जे जळमट आहे ना तेच चालू ठेवायचं असेल ना तर ते गोळ्यांचे डोस बंद करून चालणार नाहीत. तेव्हा नागराज म्हणतो माहितीये मला, माहितीये देणारे म्हटलंय ना मी गोळ्या, त्या मागवतो आता. तेव्हा प्रिया म्हणते त्या गोळ्या मागून एवढं सोपं वाटतं का हो तुम्हाला, नाही माझं डोकं दुखत आहे, माझं डोकं खूप जड झालेलं आहे, मला गोळ्या द्या, म्हणून कोणी त्या गोळ्या देतील का लगेच, काय बोलताय. तेव्हा नागराज म्हणतो अगं तुझ्या ओळखीचा आहे ना तो माणूस, त्याला फोन कर ना, देईल तो फोन. तेव्हा प्रिया म्हणते काय करायचं ना ते माझं मी बघते असं म्हणते आणि ती एका कोणाला तरी फोन लावते. हा त्या गोळ्या पाहिजेत, हा त्याच गोळ्या पाहिजेत, ज्यात मेंदू स्लो काम करायला लागतो, ब्रेन फॉक होतो, हा त्याच गोळ्या हव्यात. अरे माहितीये रे बाबा लवकर नाही मिळणार, कधी मिळतील तेव्हा दे, पैसे मिळतील नको काळजी करू, तू गोळ्या दे. असं म्हणून प्रिया फोन ठेवते आणि नागराजला म्हणते गोळ्या यायला अजून 5-6 दिवस तरी लागतील. त्यावर नागराज म्हणतो तोपर्यंत बहिणीचा मेंदू दादापेक्षा फास्ट चालायला नको म्हणजे झालं, असं म्हणून ते दोघंही घाबरतात. तर आता इकडे सीन दाखवला आहे चांदेकरच्या ऑफिस मधला. कला म्हणते तुम्ही मागच्या 10 वर्षातलं कोणतंही रेकॉर्ड मागितलं असतं ना तर ते सगळं मिळालं असतं, कारण चांदेकरांचं आता सगळं काम डिजिटाईज झालंय. त्यावर सायली म्हणते आता आमचं नशीब चांगलं असेल तर 95 सालची माहितीही मिळेल आम्हाला. तोपर्यंत चांदेकरचा माणूस त्यांचं रजिस्टर आणून देतो आणि चांदेकर त्या रजिस्टरमध्ये शोधू लागतो. त्याला अर्जुन सायली आणि कलाही जॉईन होतात. चांदेकर म्हणतो या रजिस्टरमध्ये सगळे डिटेल्स आहेत, चेन विथ पेंडेंट, सगळ्या गोष्टी आहेत, फार तर एक 20-25 डिझाईन असतील, कस्टमाइज डिझाईन. अर्जुन म्हणतो ग्रेट, इथे सगळ्या गोष्टींचे डिटेल्स लिहिलेले आहेत, त्यामुळे आपल्याला शोधणंही सोपं जाईल. अँड आय एम व्हेरी शुअर हा तुकडा कसला आहे हे आपल्याला नक्की सापडेल या रजिस्टरमध्ये, असं म्हणून ते रजिस्टर चाळायला सुरू करतात. तेव्हा कला म्हणते मला वाटतंय तुम्ही जो हा तुकडा घेऊन आलाय तो कुठल्या गोल किंवा चौकोनी पेंडेंटचा नसावा, कोणत्या तरी अक्षराचा तुकडा आहे, त्या हिशोबाने आपण बघायला सुरू करूया, असं म्हणून ते सगळेजण रजिस्टरमध्ये शोधायला सुरू करतात. खूप वेळ रजिस्टरमध्ये शोधल्यानंतर अर्जुनला एक यू अक्षराचा डिटेल्स सापडतात. अर्जुन म्हणतो हे बघ यू 5 एप्रिल 1995 हे असेल का. तेव्हा कला म्हणते नाही भाऊजी, तो जर यूचा तुकडा असता ना तर त्याची दोन्ही टोकं एवढी जवळ नसती, मला वाटते दुसरं काहीतरी अक्षर असावं.
असं म्हणून ते परत रजिस्टरमध्ये सगळ्या गोष्टी चाळायला सुरू करतात. सायली म्हणते, हा 22 जून 1995 हे असू शकतं का? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही बहिणी, या पेंडेंटला हिरे नाहीयेत, तुम्ही आणलेल्या त्या तुकड्याच्या पेंडेंटला हिरे आहेत. तेव्हा ते परत हिरे असलेल्या पेंडेंट शोधायला सुरू करतात. तोपर्यंत अर्जुनची नजर एस आकार असलेल्या पेंडेंटच्या डिटेल्सकडे जाते. तो म्हणतो, हे पेंडेंट बघ, एस आकाराचं. तेव्हा कला म्हणते, येस, हा तुकडा एस पेंडेंटचा नक्कीच असू शकतो. 1 मिनिट, असं म्हणून ती एस आकारामध्ये ते पेंडेंटचा तुकडा फिट करून दाखवते. तेव्हा त्यांना कन्फर्म होतं की तो एस आकाराचा तुकडा आहे. त्यावर सायली आणि अर्जुन खूप खुश होतात. तेव्हा अद्वैत त्यांच्याकडे बघून म्हणतो, काय झालं? अर्जुन म्हणतो, अद्वैत, या गोष्टीने आम्हाला खूप मदत होणार आहे. हे बघ, 8 ऑगस्ट 1995 कस्टमाइज पेंडेंट आहे हे. सायली म्हणते, म्हणजे? तेव्हा अद्वैत म्हणतो, म्हणजे ज्याने हा दागिना बनवून घेतला त्याने त्याच्या हिशोबाने हा बनवून घेतलेला आहे. हे बघा, त्याचं नावही आहे इथं, कालिंदी महाडिक. अर्जुन म्हणतो, कालिंदी महाडिक कोण आहे ही, तुला माहितीये का? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही, म्हणजे आता तर आमचे ते कस्टमर नाहीयेत आणि आबाई त्यांना पर्सनली ओळख असतील असं मला वाटत नाही, कारण आबा ज्या कस्टमरना ओळखतात त्यांच्या समोर खून करतात, ती या नावासमोर नाहीये. मग हे एसचं कस्टमाइज पेंडेंट बनवणारी ही कालिंदी महाडिक आहे तरी कोण, असं म्हणून अर्जुन आणि सायली विचारात पडतात. तेवढा तिकडे सीन दाखवला आहे नागराज आणि प्रियाचा. प्रियाचा मेंदू सगळ्यात शातीर आहे हे तुम्ही मान्यच करा. नागराज म्हणतो, आता काय करणार आहेस? म्हणते, 1 मिनिट थांबा, असं म्हणून ती प्रतिमाच्या मोबाईलवरून पूर्णाजीच्या फोनवर एक मेसेज करते. पूर्णाई, तुम्ही माझ्या तन्वीवर जे आरोप केले ते मला अजिबात आवडले नाहीत. तिच्यावर खोटारडेपणाचे आरोप करणं बंद करा, नाहीतर तिला मी कायमचं माहेरी घेऊन येईन. आणि तो मेसेज सेंड झाल्यानंतर प्रतिमाच्या मोबाईलमधून तो मेसेज डिलीट करते. तेव्हा नागराज म्हणतो, हा, ही टाकली ठिणगी. त्यावर प्रिया म्हणते, आता या ठिणगीचा वनवा पेटायला वेळ नाही लागणार. तोपर्यंत इकडं कल्पना आणि पूर्णाजी तो मेसेज वाचत असतात. प्रिया आता लगेच इकडे येते आणि त्यांना दोघींना तो मेसेज वाचताना बघते. म्हणते, येस, मी टाकलेल्या ठिणगीचा आता भडका होणार. तेवढ्यात पूर्णाजी म्हणतात, कल्पना, प्रतिमाने हा कसला मेसेज केलाय? कल्पना म्हणते, मलाही काय कळलं नाही. प्रिया म्हणते, आईचा मेसेज आलाय, दाखवा कसला आलाय बघू. पूर्णाजी म्हणतात, कल्पना, तू प्रतिमाला फोन लाव बरं, तिच्याशी बोलल्याशिवाय मला चैन नाही पडणार आहे. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, हो ना, काय खरं काय खोटं ते कळल्याशिवाय आपल्याला बरं नाही वाटणार आहे. आताच फोन लावते, स्पीकरवर ठेवते, असं म्हणून कल्पनाताई फोन लावतात. प्रतिमा तो उचलते. कल्पनाताई म्हणतात, अगं प्रतिमा, कशी आहेस तू? प्रतिमा म्हणते, कशी आहे? मी ठीक आहे. का गं? नाही अगं, तुझी मनस्थिती ठीक आहे ना? तू आता पूर्णाईंना जो मेसेज केलायस तो मला आणि पूर्णाईंना खूप खटकलाय, म्हणून विचारलं, तुझी मनस्थिती तर ठीक आहे ना? तेव्हा प्रतिमा म्हणते, मेसेज? कुठला मेसेज? मी नाही केला कोणता मेसेज. तेव्हा कल्पना म्हणते, 1 मिनिट, हा, सांगते लगेच. आणि तो मेसेज ती वाचून दाखवते. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही, शक्यच नाही, मी पूर्णाईंना कोणताही मेसेज केला नाही आणि असल्या उद्धट भाषेमध्ये पूर्णाईंशी बोलणं मी शक्यच नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हो ना, मलाही तसंच वाटतंय. प्रिया लगेच मध्ये बोलते, पण आई, हा मेसेज तुझ्याच फोनवरून आलाय, तू तो मेसेज करून परत विसरून गेलीस का? तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही ग, मी कोणाची शपथ घेऊन सांगू, मी तो मेसेज केलेला नाहीये. तेवढ्यात रविराज येतात आणि म्हणतात, काय झालं प्रतिमा? तेव्हा प्रतिमा म्हणते, अहो बघा ना, पूर्णाईंना कोणतरी माझ्या फोनवरून खूप उद्धट मेसेज केला, तो मेसेज मी केलेला नाहीये. रविराज म्हणतात, 1 मिनिट, मी बघतो. ते प्रतिमाचा मोबाईल चेक करतात, पण त्यामध्ये कोणताही मेसेज दिसत नाही. ते म्हणतात, वहिनी, यामध्ये कोणताही मेसेज नाहीये. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, 1 मिनिट, भाऊजी, मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवते, असं म्हणून ती त्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवते. ते मेसेज बघितल्यानंतर रविराज आणि प्रतिमाला खूप धक्का बसतो. प्रतिमा म्हणते, अशक्य आहे. तेवढ्यात प्रिया म्हणते, बाबा, आई तिच्या गोळ्या वेळेवर घेते ना, म्हणजे आधी काहीतरी ती करते, नंतर विसरून जाते, बिचारी आई. मी काय म्हणते, बाबा, आपण तिच्या गोळ्यांचे डोस बदलून बघूया का? त्याने काहीतरी फरक पडेल, नाही तर आईचा आजार पण असंच वाढत जाणार का? असं म्हटल्यानंतर प्रतिमा आणि रविराज दोघेही विचारात पडतात. तोपर्यंत आता तिकडे सीन दाखवला आहे अर्जुन आणि सायलीचा आणि चैतन्य. ते तिघेही अर्जुनच्या रूम मध्ये केस बद्दल बोलत असतात. अर्जुन म्हणतो, आतापर्यंत आपल्याला फक्त डाऊट होता की ते पेटेंट साक्षीचं आहे, पण आता ते कन्फर्म झालं की ते साक्षीचेच आहे. ते पेटेंट साक्षीनेच विकत घेतला याचा काही पुरावा भेटला असता तर बरं झालं असतं, पण 95 साली साक्षी ते पेटेंट कशाला विकत घेईल? तेव्हा अर्जुन म्हणतो, हा, ती नुकती जन्मा आली असणार आहे. सायली म्हणते, त्या बाईने ते पेटेंट साक्षीला गिफ्ट म्हणून दिला असेल का? हो, पण ती बाई कोण आहे? त्या बाईचा साक्षीचा काय संबंध? अर्जुन म्हणतो, तिचा कोल्हापूरशी काय संबंध? असं म्हणताना चैतन्य मध्ये बोलतो. चैतन्य म्हणतो, या पेंडेंटची अजून काय माहिती आपल्याकडे? सायली म्हणते, जास्त काही नाही चैतन्य भाऊजी, म्हणजे ते पेंडेंट किती वजनाचं आहे आणि 8 ऑगस्ट 1995 साली कोणी घेतलं एवढीच आहे. चैतन्य म्हणतो, काय? आज 8 ऑगस्ट 1995? ही तर साक्षीची बर्थ डेट आहे. असं म्हटल्यानंतर
चैतन्याने असं म्हटल्यानंतर अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो आणि आजचा एपिसोड त्यांनी इथे संपवला आहे प्रेक्षकांना. पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला दाखवलं आहे की हे तिघे बोलत असतात. अर्जुन म्हणतो का तर सगळे डॉट्स बरोबर जुळत आहेत. म्हणजे एस नावाचं पेंडेंट हे साक्षीचं आहे. ज्या बाईनं तिला हे गिफ्ट केलं 8 ऑगस्ट 1995 दिवशी, ती बाई कालिंदी महाडिक साक्षीची आई. असं म्हणत असताना प्रिया हे त्यांचं बोलणं बाहेर त्यांच्या रूमच्या बाहेर उभा राहून ऐकत असते. हे ऐकत असताना कल्पनाताई तिला पकडतात. तिला म्हणतात तन्वी. त्या दोघींचं बोलणं ऐकू असताना अर्जुन, सायली आणि चैतन्य बाहेर येतात. अर्जुन म्हणतो काय झालं मम्मा? तेव्हा कल्पनाताई म्हणतात तन्वी तुमचं बोलणं चोरून ऐकत होती. त्यावर अर्जुन म्हणतो कुत्र्याचं शेपूट वाकडं ती वाकडच, असं जर मी म्हटलं असतं पण कुत्र्याचा इन्सल्ट होईल ना. आता पुढच्या एपिसोड मध्ये काय होणार आहे? कल्पनाताईंनी तर प्रियाला आता पकडलं आहे. तर आता तिच्यावर बारीक नजर ठेवून तिला घरातून बाहेर काढतील का सगळे असं तिच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहतील? अर्जुन आणि सायलीला सापडलेल्या माहितीबद्दल काय होईल? नवी पात्राची जी एंट्री आहे त्याच्या केससाठी काही उपयोग होईल का? हे पाहण्यासाठी बघत राहा. ठरलं तर मग. आणि अशाच रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.